पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट। प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग, तर अपघातानंतर दिरंगाई केल्यामुळे 2 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन। पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण, विशाल अग्रवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर अन्य आरोपींची ही 7 जून पर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी। पुण्यातील कार अपघात प्रकरणी रवींद्र धंगेकरांचं पोलीस आयुक्तालयासमोर उपोषण, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचंही आंदोलन, तर पुणेकरांचा न्यायासाठी कॅन्डल मार्च। डोंबिवली स्फोट प्रकरणातील आरोपीला अटक, अमुदान कंपनीच्या मालक मालती मेहता आणि मलय मेहतांना अटक, दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता। राज्यात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या विधान परिषदेची निवडणूक जाहीर, 26 जूनला 4 जागांसाठी होणार मतदान, तर 1 जुलैला मतमोजणी। मराठवाड्यात दुष्काळाच्या तीव्र झळा, पैठण तालुक्यातील अब्दुलापूर तांड्यावर भीषण पाणीटंचाई, पाण्याच्या एका ड्रमवर नागरिकांना काढावा लागतोय आठवडा। पुण्यात एनडीएच्या परेडचा थरार, जनरल मनोज पांडे मानवंदना स्वीकारली, 146वी तुकडी देशसेवेसाठी सज्ज। लोकसभेच्या 6व्या टप्प्यासाठी उद्या मतदान होणार, 8 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 58 मतदारसंघांमध्ये उद्या मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला। छत्तीसगडमध्ये 8 नक्षलवाद्यांचा खात्मा, नारायणपूर आणि बिजापूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात झालेल्या चकमकीत 8 नक्षलवाद्यांचा मृत्यू। केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग, तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टरवरील नियंत्रण सुटलं, हेलिपॅडऐवजी खोल दरीत लँडिंग। Thank you.